पुण्यातील हवेली क्रमांक 20 मधील सहदुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अपुरी कागदपत्र असल्यामुळे दस्त नोंदणी करण्यास नकार दिल्याने सहदुय्यम निबंधक अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना 17 जुलै रोजी घडलेली होती. सध्या मी त्याच सहदुय्यम निबंधकचे अधिकारी आहेत राजेंद्र कोळसर त्यांच्यासोबत आहे. सध्या त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या या घटनेचे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ व्हायरल झालेले होते. त्या दिवशी नेमकं काय घडलेलं होतं हे आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. सर, सध्या सांगा तुमची तब्येत कशी? तशी बरीच म्हणजे छातीवरती मार लागलेला आहे. त्याचा त्रास हा अजून पण होतो आणि दुखतो खूप. सर, 17 तारखेला जी घटना घडलेली होती म्हणजे दस्त नोंदणीची कागदपत्र नव्हती म्हणून तुम्ही नोंदणी करण्यास नकार दिलेला होता, असं सगळ्या बातम्या ज्या आहेत ते प्रकाशित झालेलं आहे. नेमकं त्या दिवशी काय घडलेलं होतं आम्हाला सविस्तर सांगा. नेमकं त्या दिवशी दस्त नोंदणीसाठी त्यांनी दस्त हजर केला. त्या ऑर्डरमध्ये तात्पुरती ऑर्डर होती ती, म्हणजे त्याच्यावरती फायनल लेआउट वगैरे काही नव्हता. त्याची ऑर्डर आपण मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे पण आपण व्हेरिफिकेशनसाठी पाठवलेली आहे आणि त्यांच्याकडे लेआउट जो अंतिम लेआउट होता तो लेआउटची मागणी केली होती. ते त्यांच्याकडे काही नव्हतं आणि त्यामुळे ते दस्त नाकारलं होतं. ज्यावेळेस तुम्ही हा दस्त नाकारला त्यावेळी त्यांची म्हणजे ही जी पुढची जी लोक होती त्यांचं म्हणणं काय होतं आणि कशा पद्धतीने हा सगळा वाद सुरू झालेला होता? त्यांचं म्हणणं असं होतं की ते दस्त नोंदवून द्यावं, आपण म्हणतो नोंदवून द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्यात अपुरी कागदपत्र असल्यामुळे तो आपण नोंदवू शकत नव्हतो आणि ते असंच त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवलं. ते सेम डे काही येत नाही आणि त्यातून त्यांचा लेखी मागितला त्यांनी. लेखी पण द्यायला आपण तयार होतो, पण ते लेखी द्यायच्या अगोदरच त्यांनी शिवीगाळ चालू केली आणि मारहाण पण चालू असं झालं. त्यांनी शिवीगाळ सुरुवातीला सुरू केली आणि त्यानंतर मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर ह्या सगळ्या घटना घडल्याच्या नंतर नेमकं काय काय घडलेलं होतं? त्यांनी तुम्हाला कुठे कुठे आणि कशा पद्धतीने कोणत्या वस्तूने काही मारहाण वगैरे केली? त्यांनी बांबू, लाथा, दगड याचा उपयोग केला आणि शरीरात मला भरपूर ठिकाणी लागलं तसं आणि जास्त मार माझ्या छातीला लागला. डॉक्टरांनी काय सांगितलं? म्हणजे सगळी एकंदरीत तपासणी आहे. 17 तारखेला घटना घडली आहे, अजूनही तुम्ही रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. डॉक्टरांनी सध्या एकंदरीत तुमच्या परिस्थितीबद्दल तब्येतीच्या बाबतीमध्ये डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे? बाकीची तब्येत आता म्हणजे डॉक्टरांनी म्हणलं बाकी तुमच्या बॉडीत रिकवर आहे म्हणजे, पण जे छातीचं दुखणं आहे त्याच्यावरती अजून त्यांचं कन्सल्टिंगच चालू आहे. म्हणजे असं तुम्ही अजून काय ठोस कसं तुम्हाला इतक्या ह्या दिवशी डिस्चार्ज देतो असं काही बोललेलं नाहीये आणि त्यांचं औषध उपचार चालूच आहे त्यांचं. सर, साधारणतः हे जे कर्मचारी असतात निबंधक कार्यालयामध्ये त्यांना कशा पद्धतीच्या अडचणी येतात? वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडतायत का? अशा पद्धतीने अधिकाऱ्यांना जर काम म्हणजे जरी अपुरे कागदपत्र असले तरी बळजबरीने कामं करून द्या अशा पद्धतीने धमक्या वगैरे येतात का? असं काही घडतंय का साधारणतः? होतं सर, तसं होतं. एकंदरीत धमक्या येणे आणि वादविवाद हे होतातच असं. आणि त्याच्यामुळं सध्या असं पुण्यातली परिस्थिती अशी आहे की पुण्यात बरेच ऑफिस वेकंट आहे, म्हणजे रिक्त आहे आणि चार्ज घ्यायला सुद्धा आमची लोक घाबरतात की बाबा एखाद्या आपल्याकडनं चुकीचा कागद झाला किंवा ही लोक त्रास देतील, हे असं बरेच वेळेला घडतं. बरेच वेळेला घडतं असं. या बाबतीमध्ये तुम्ही कधी अशी तक्रार वगैरे केली आहे का? म्हणजे कर्मचाऱ्यावरती अशा पद्धतीने अधिकाऱ्यांची भाषा होते, धमकावलं जातं, अशा पद्धतीची तक्रार कधी वरिष्ठांकडे केली आहे का? तुम्हाला सुद्धा असे अनेक वेळा अनुभव आलेले असतील आणि पुढचे काम येतच अनुभव आम्ही सांगत असतो आमच्या मीटिंगमध्ये असं असं होत असते म्हणून. पण त्याच्यावरती त्यांच्याकडनं पण उपाययोजना शोधत असतात पण यश येत नाही त्याला. साधारणतः आता हे जे आरोपी आहेत, जे वकील आहेत, 3 जण आहेत, त्यांच्यावरती काय कारवाई करणं गरजेचं आहे? कारण ज्या पद्धतीची तुम्हाला मारहाण झालेली आहे त्याचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत. अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडू नये पण हे जे वकील आहेत, जे आरोपी वकील आहेत, त्यांच्यावरती काय कारवाई करावी असं तुम्हाला वाटतं? यांच्यावरती
काटेकोरपणे कारवाई व्हायला पाहिजे. काटेकोरपणे कारवाई व्हायला पाहिजे आणि जे अशी लोक आहेत म्हणजे पुण्यामध्ये अशा टोळ्या जर असतील, अजून जर असं बनावट कागदपत्र किंवा अशी धमकवून जर हे करणार असेल तर शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, ही माझी नम्र विनंती आहे. कारण कर्मचाऱ्याच्या बाबतीत खूपच अडचणीचं झालंय, की असं आता माझ्याबरोबर झालं, उद्या कोणाबरोबर अजून का होऊ नये याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं शासनाने ह्याच्यात लक्ष घालून दोषींच्यावरती कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि आम्हाला जे आम्ही फील्डवरती काम करतो त्या लोकांना खरोखर प्रोटेक्शन मिळावं, ही माझी शासनाला विनंती आहे. मला एक सांगा दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या राज्यभरामध्ये जे आहे काम बंद आंदोलन जे आहे ते केलं जात आहे. त्यानिमित्तानं तुमच्या कर्मचारी वर्गांना तुम्ही काय सांगाल? मी त्यांचा आभार मानतो, कारण माझी परिस्थिती आहे आणि हे बघितलं तर मला खूप त्यांचं पाठबळ मिळालं आणि मला खरोखर त्यांचा आधार मिळाला. मला पण सगळा सपोर्ट मिळाला. एवढं घाणेरड्या शिव्या देत होते. माझ्या आयुष्यात मी कुणाला तशी शिवी दिली पण नाही आणि मला खूप वाईट वाटतं. मला असं हे मी खूप त्या गोष्टीला हे झालो. म्हणजे खरं तर खूप वाईट पद्धतीची घटना आहे. तुम्ही भाऊक होताना सुद्धा पाहायला मिळत आहे. खरं तर सरकार म्हणतंय की आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल सुद्धा बुडतोय. जरी महसूल बुडत असेल तरी सुद्धा काम बंद आंदोलन करतायत, त्याला तुमचा पाठिंबा आहे का? आणि नागरिकांनी हे जे दस्त नोंदणी करताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी जेणेकरून म्हणजे कर्मचारी वर्ग असेल किंवा जे नोंदणी करणारे जे नागरिक असतील त्याच्यामध्ये योग्य पद्धतीचा समन्वय साधला जाईल? नागरिकांना काही शंका असतील तर आमचे सब रजिस्टर ऑफिस 1 ते 27 आहेत पुण्यातले, त्यांनी आमच्याशी सरळ संपर्क साधला तरी सुद्धा चालेल. आणि जे डुप्लिकेट ऑर्डर किंवा कमेन्समेंट सर्टिफिकेट, कम्प्लिशन सर्टिफिकेट हे डुप्लिकेट असते, त्याची पडताळणी आमच्या मार्फत ऑफिस मार्फत त्यांनी करून घेऊन पुढे त्यांचे फ्लॅटचे रजिस्ट्रेशन असून देत किंवा प्लॉटचे रजिस्ट्रेशन असेल ते करून घ्यावे, ही माझी नागरिकांना कळकळीची विनंती आहे. नागरिकांना अशा फसव्या आणि बनावट टोळ्यांना साथ देऊ नये, ही माझी कळकळीची विनंती आहे नागरिकांना. आणि आरोपींवर आता हे जे आरोपी आहेत एक लँडमार्क कुठेतरी सेट झाला पाहिजे. जे धमकावतात, ज्या टोळ्या सक्रिय आहेत त्यांच्यावरती योग्य कारवाई झाली. खूप कठोर कारवाई झाली पाहिजे. अर्थात हे होते सहदुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र भोई सर. सध्या त्यांना ज्या पद्धतीची 17 तारखेला मारहाण झाली आहे त्यांच्यावरती आत्ताही रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बोलताना ते आपल्यासोबत भाऊक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. हे जे आरोपी वकील आहेत ज्यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंतसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी.